नमस्कार मित्रांनो. सिंह राशीचा जो स्वामी आहे रवी, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. त्यामुळे गेले जवळ-जवळ 10 ते 15 दिवस बऱ्याच प्रमाणात तुमची दमछाक वगैरे झालेली आहे किंवा फिरणं वगैरे जास्त होत आहे. थोडासा स्ट्रेस सुद्धा जास्त येत आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो सर्वात महत्त्वपूर्ण ग्रह, राजयोगकारक ग्रह ज्याला आपण म्हणतो मंगळ, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये संपूर्ण महिना जवळ भ्रमण करणार आहे. याबरोबरच इतरही जे ग्रह आहेत जसं की बुध तुमच्या राशीमध्ये वक्री असणार आहे. शुक्र जो की तुमच्या द्वितीय स्थानातून तृतीय स्थानावर जाणार आहे. या सर्वाचे प्रभाव परिणाम संपूर्ण ऑगस्ट महिन्यासाठी आपल्या राशीवर कशा प्रकारे होणार आहेत या सर्व संदर्भातली खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा करू तुमचं स्वास्थ्य मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे रवी, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 17 तारखेनंतर तो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणारा जो बुध आहे हा दिनांक 5 तारखेला वक्री होणार आहे आणि 23 तारखेला तुमच्या व्ययस्थानात जाणार आहे. याचप्रमाणे तुमच्याच राशीत भ्रमण करणारा जो शुक्र आहे दिनांक 25 तारखेनंतर हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. म्हणजे संपूर्ण महिना जवळ शुक्र हा तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे शनी, जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय तो वक्री असणार आहे. आणि जो अष्टमेश गुरु आहे हा तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करणार आहे, परंतु तो मार्गस्थ असणार आहे. एकंदरीत या सर्व ग्रहमानांचा जर का विचार करायचा झाला तर या महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशीच्या सगळ्यात महत्त्वाचा जो गुण आहे तो म्हणजे आत्मविश्वास. तर साधारणतः 18-19 तारखेनंतर जो तुमच्यातला हरवलेला जो आत्मविश्वास होता तो तुम्हाला पुनर्प्राप्ती त्याची होईल. म्हणजे तुमच्यातला आत्मविश्वास जबरदस्त दिसून येत. काम करण्याचा जो झपाटा आहे तो सुद्धा प्रचंड दिसून येईल. जी कामं तुम्ही हाती घ्याल ते पूर्ण करून दाखवाल. रिझल्ट ओरिएंटेड राहाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी रास आहे की उच्च लोक उच्ची बसत त्याचा थोडासा प्रभाव पडला तुम्हाला या महिन्यामध्ये जाणवेल. म्हणजे थोडेसे खर्च वगैरे जास्त होईल. तुमचं जीवनमान आणखी उंचावण्याकरता काही अधिभौतिक गोष्टीची आवश्यकता असेल ती तुम्ही पूर्ण करून घ्या. यामुळे खर्च थोडेसे जास्त होते. खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. तुमच्या राशीच्या आर्थिक संदर्भातला विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचे 2 ग्रह जे सगळ्यात महत्त्वपूर्ण आहेत बुध आणि गुरु. बुध जो ग्रह आहे तुमचा लाभेश आहे, त्याच्यानंतर धनेश आहे आणि जो गुरु आहे हा तुमचा पंचमेश आहे आणि अष्टमेश आहे. तर बुध जो ग्रह आहे हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. 5 तारखेनंतर वक्री होणार आहे. 23 तारखेनंतर तो तुमच्या व्ययस्थानात जाणार आहे. याचप्रमाणे जो गुरु आहे पंचमेश आणि अष्टमेश जो तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करणार आहे तो मार्गस्थ असणार आहे. तर एकंदरीतच आर्थिक स्थैर्याबद्दल सांगायचं झालं मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं की या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात थोडंसं लॅविश लाईफस्टाईल थोडंसं बिंदास्त असं तुमचं जीवनमान होणार आहे. खर्च तो थोडंसं जास्त होणार आहेत आणि याचं स्ट्रेस सिजन तुम्हाला या महिन्याच्या शेवटी तुम्हाला थोडंसं जाणवेल. तर याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. खर्च तुम्ही कराल पण ते किती कसे खर्च करायला हवेत यावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये केलेल्या ट्रेडचे काही चांगले फायदे तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळतील. तर त्या संदर्भात अजिबात काळजी करू नका. मात्र आता जे सांगितलं थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्याबद्दल. तर तुमच्या राशीचा जो चतुर्दश आहे मंगळ, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 27 तारखेला तो तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. तर एकंदरीतच घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध व्यवस्थित राहतील. थोड्याफार प्रमाणात आपण तुम्ही म्हणतो तशा प्रकारच्या काही गोष्टी येतील, पण काळजी करू नका. फार त्याचे मोठे परिणाम तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश गुरु आहे तुमच्या कर्मस्थानामध्ये भ्रमण करतोय मार्गस्थ आहे. अजिबात काळजी करू नका. जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये रिलेशनशिप अतिशय सुमधुर अशा प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा कालावधी चांगला राहील. जे गर्भवती महिला त्यांना त्यांच्यासाठी सुद्धा आजचा हा जो कालावधी आहे तो बऱ्याच प्रमाणात चांगला राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या कारण जो मंगळ तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करायला अष्टम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला पाहणार आहे. तर थोड्याफार प्रमाणात कॉम्प्लिकेशन वगैरे येतील, परंतु काळजी करू नका. त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा असा संपूर्ण महिना अतिशय उत्तम राहील. काहीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवनाबद्दल. तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे शनी हा सप्तमातच भ्रमण करतोय मात्र वक्री आहे आणि तुमच्या राशीच्या व्ययस्थानामध्ये गुरु आहे. बुध जो ग्रह आहे तो वक्री होणार आहे. तिथे रवी सुद्धा असणार आहे. तर वैवाहिक छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील. त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचं झालं. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही, परंतु तुम्हाला थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे काही तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भामध्ये तिथे मंगळाचं भ्रमण असणार आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वाने तुमच्या कर्तृत्वाचा ठसा कार्यक्षेत्र संदर्भात नक्की उमटवा, परंतु तेथील म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं कार्यक्षेत्र त्या ठिकाणचे जे तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ असतील
त्यांच्यावर थोडेसे वादविवाद होऊ शकतील आणि बऱ्याच प्रमाणात तुमच्या मनात विचार येऊ शकेल की नोकरी सोडावी किंवा तुमचा बिझनेस वेगळा करावा, असा विचार अजिबात करू नका. कारण मंगळ अशा प्रकारचे विचार तुमच्या मनात आणेल, परंतु तुम्ही तसा काही निर्णय घेतला तर तो चुकण्याची शक्यता आहे. तर तात्कालिक असेल तेवढ्या वेळेपर्यंत तुम्हाला थोडंफार जाणवेल, म्हणजे या महिन्यात थोडंफार जाणवेल, पण तो हळूहळू या गोष्टी बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होतील. त्याच्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय कार्यक्षेत्राच्या संदर्भात अजिबात घेऊ नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत डे टू डे लाईफमध्ये ग्रहयोग त्याचे प्रभाव परिणाम नक्की कशा प्रकारचे असेल. जसं की दिनांक 2 तारखेला शुक्र आणि हर्षचा केंद्रयोग होणार आहे. हर्ष जो की तुमच्या 10व्या स्थानापर्यंत भ्रमण करतो, शुक्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणाऱ्या दोघांचा केंद्रयोग होणार आहे. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा, खर्च तुम्हाला या दरम्यान जास्त होऊ शकतील. याचप्रमाणे बुध शुक्राची युती दिनांक 8 तारखेला आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारची युती आहे. तुम्हाला चांगले काही लाभ होतील, फिरणं वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे काम आहेत. कुणाला काही कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा कागदपत्री व्यवहार करता हा जो कालावधी आहे तो उत्तम आहे दिनांक 8 तारखेचा. याचप्रमाणे दिनांक 14 तारखेला मंगळ आणि गुरुची युती होणार आहे तुमच्या 10व्या स्थानामध्ये. ही जी युती आहे ही शुभफलद आहे, अशुभफलद आहे, दोन्ही प्रकारचे परिणाम देईल. पहिली गोष्ट म्हणजे मंगळ गुरुची युती जी की तुमचे 10व्या स्थानात दिनांक 14 तारखेला होणार आहे. तुम्हाला कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवनवीन ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी मिळू शकतील जी की पॉझिटिव्ह असते, म्हणजे त्यात तुम्ही विचार करू शकता. मात्र तुमचे जे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ असेल त्याच्यावर वादविवादाच्या ठिणग्या या दरम्यान जास्त प्रमाणात होऊ शकतील. इथे सुद्धा थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 16 तारखेला मंगळ आणि शनीचा केंद्रयोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो शनी तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, डोकं करून वादविवादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होऊ शकते. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला बुध आणि हर्षचा केंद्रयोग होणार आहे. 10व्या स्थानातल्या हर्ष आणि तुमच्या राशीतला बुध दोघांचा केंद्रयोग होणार आहे दिनांक 18 तारखेला. तर कागदोपत्री व्यवहार कोणाला काही कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. डोकं दुखणं, स्किन एनर्जी वगैरे सारखे सुद्धा काही गोष्टी या दरम्यान डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला रवी आणि हर्षचा केंद्रयोग होणार आहे. शुक्र आणि शनीचा सुद्धा प्रतियोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल, जो शनी सप्तमात वक्री आहे त्यांचा प्रतियोग होणार आहे. तुमच्याच राशीतला रवी आणि दशमातला जो हर्षल आहे हा केंद्रयोग सुद्धा करणार आहे. लागणं, कापणं, खरचडणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारे काही शारीरिक दुखापतीचे प्रसंग या दरम्यान येऊ शकतील. तर थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदारावर सुद्धा मतवैचित्र अशा प्रकारचे काय अनुभव साधारण तुम्हाला 19 तारखेच्या दरम्यान दिसू शकतील. याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला शुक्र आणि मंगळाचा केंद्रयोग होणार. शुक्र जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आणि जो मंगळ तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो, या दोघांचा दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग होणार आहे. थोडेसे तुमचे स्पेंडिंग्स असेल, खर्च असेल त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. खर्च वगैरे अनपेक्षित किंवा जास्त प्रमाणात होऊ शकेल या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला शुक्र आणि हर्षचा त्रिकोण योग होणार आहे. हर्ष जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आणि जो शुक्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. खास करून जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन संधी तुम्हाला या दरम्यान समोर येऊ शकतील, ज्या काही पॉझिटिव्ह असतील. कार्यक्षेत्रासंदर्भातले काही नवीन फायदे वगैरे काय मिळणं किंवा लाभ मिळणं किंवा तुम्ही केलेल्या योजना सफल होणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान नक्की मिळते. शुक्र आणि हर्षाचा जो त्रिकोण योग आहे हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो, शुक्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो, दोघांचा प्रतियोग होणार आहे. तुमचे खर्च असेल त्याच्यावरती नियंत्रण ठेवा. गुंतवणूक या दरम्यान अजिबात करू नका, म्हणजे गुंतवणूक खर्च या दोघांवरती सुद्धा नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं थोडंसं महत्त्वपूर्ण ठरेल. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये बराचसा महिना हा तुमच्यासाठी फेवरेबल राहील. खास करून 17-18 तारखेनंतर जो कालावधी हा बऱ्याच तेवढा चांगला राहील. फक्त तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे या महिन्यातली जी अमावस्या आहे ही 4 तारखेला तुमच्या व्ययस्थानात होणार आहे. लक्षात घ्या, तुमच्या राशीचा सुद्धा स्वामी रवी आहे, त्याच्यामुळे अमावस्या पौर्णिमे दरम्यान जे त्रास आहे ते तुम्हाला जास्त प्रमाणात जाणवतील. या संदर्भात काळजी घ्या. जी पौर्णिमा आहे ती दिनांक 19 तारखेला आहे, ज्याला आपण नारळी पौर्णिमा म्हणतो किंवा रक्षाबंधनाचा पर्व. मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे तुम्हाला सर्वांना या उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. यानंतर आता जसं सांगितलं की दिनांक 4 आणि 19 तारखेला म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.